मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे। आज आपण आलो आहोत ड्रॅगन पॅलेस टेम्पल पाहायला। नागपूर शहरापासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या कामठी येथे हे जगप्रसिद्ध ठिकाण आहे। सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी भेट देऊ शकतो। तर मित्रांनो आता आपण आज जाऊया आणि बघूया आतून हे मंदिर कसं आहे। मुख्य गेटच्या आत प्रवेश करताच दोन्ही बाजूस असलेल्या हिरव्यागार झाडांमधील सुंदर व स्वच्छ रस्त्याने आपल्याला चालत जावे लागते। साधारण 100 मीटर चालत गेल्यावर आपल्याला अतिशय मनमोहक असे ड्रॅगन पॅलेस टेम्पल दृष्टीस पडते। हे एक बुद्ध विहार असून यास नागपूरचे लोटस टेम्पल देखील म्हटले जाते। 1999 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली। ड्रॅगन पॅलेस हे 10 एकर जागेवर पसरलेले आहे। या मंदिरात तळमजल्यावर वातानुकूलित सभागृह, वाचनालय आणि फोटो गॅलरी आहे। या संगमरवरी पायऱ्याने आता आपण जाऊया पहिल्या मजल्यावर। पहिल्या मजल्यावर विशाल असे प्रार्थनागृह आहे। येथे भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। अखंड चंदनाच्या लाकडापासून ही मूर्ती बनवण्यात आली आहे। 6 फूट उंच असणारी ही मूर्ती 864 किलोग्रॅम इतक्या वजनाची आहे। पर्यावरणाच्या आवश्यकतेनुसार छताला निळ्या रंगाच्या इटालियन काचा वापरण्यात आलेल्या आहेत। विहारातील मंच अत्यंत शुभ्र संगमरवराच्या दगडापासून बनवण्यात आला आहे। ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या सभोवताल अशा प्रकारचे हिरवेगार लॉन अतिशय कलात्मक दृष्टीने मेंटेन करण्यात आलेले आहे। यामुळे या टेम्पलच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेली आपण पाहू शकता। देश विदेशातील पर्यटक येथे भेट देत असतात। धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा अशा सणाला येथे मोठी गर्दी पाहावयास मिळते। तर मित्रांनो, कसे वाटले आपल्याला हे ठिकाण? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।